पत्रकार परिषदेला उपस्थित जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष, आमचे नेते आदरणीय दिलीप खोडपे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख राजेंद्र भाऊ चौधरी, जामनेर तालुका कार्याध्यक्ष गोपालभाऊ राजपूत आणि उपस्थित सर्व आपण पत्रकार बांधव आणि प्रिंट मीडिया, आपण सारे आमच्या एका निरोपावरती या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल सर्वप्रथम आपलं सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। आजचं पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण असं, आताच आपण बघितलं असेल एक मागच्या आठवड्यामध्ये विजय चौधरी हा भारतीय जनता पार्टीचा महामंत्री आपण त्याला म्हणतो, एवढी मोठी जबाबदारी असलेल्या व्यक्तीने आज त्याला अटक झालेली आहे। अटक का झाली तर जनता रस्त्यावर उतरली म्हणून अटक झाली। भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा या ठिकाणी जनतेसमोर आलेला आहे। आज या महामंत्री एवढ्या मोठ्या पदावर असताना आज या ठिकाणी आमचे खडसे परिवार असतील, अजून जे भारतीय जनता पार्टीचे इतर महिला पदाधिकारी असतील, हिनाताई असेल किंवा अनेक बाकीचे असतील, या सर्वांवरती अतिशय खालच्या पद्धतीमध्ये वक्तव्य करून त्यांचा अपमान केलेला आहे। भारतीय जनता पार्टी एकीकडे म्हणतं बेटी बचाओ बेटी पढाओ, लाडकी बहीण योजना, महिलांचा सन्मान आम्ही करतो, असं एकीकडे म्हणत असताना एकीकडे या ठिकाणी महिलांचा अपमान केला जातो। भारतीय जनता पार्टीचा विजय चौधरीच्या अनेक क्लिप्स या ठिकाणी प्रसारित झालेल्या आहेत। आमचं या माध्यमातून एकच मागणी आहे, त्याला अटक झाली, त्याला शिक्षा मोठी कारवाई झालीच पाहिजे, परंतु त्या क्लिपमध्ये जे कोणी अजून लोक त्या सामील असतील, ज्यांच्याशी त्यांनी संभाषण केलेलं आहे, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे, ही आमची प्रथम मागणी आहे। आज या ठिकाणी दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी पुरा महाराष्ट्रभर शाला तायडी घोटाळा खूप मोठ्या प्रमाणात गाजतोय आणि त्याचं पाळमुळं जर बघितलं असेल तर आपल्या जामनेर तालुक्यातच आहे। ते शाला आयडी घोटाळा काय आपल्या सर्वांना माहिती आहे। या ठिकाणी 23-24ला जे काही शिक्षक लोक असतील त्यांना हजर म्हणजे ऑर्डर 23-24 दिली आणि त्यांचा ID काढला मात्र 13-14ला, म्हणजे मागच्या तारखेमध्ये त्यांना जॉईनिंग लेटर दाखवून खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। या ठिकाणी या सर्व लोकांकडनं खूप मोठ्या प्रमाणात देणगे वसूल केलेले आहेत। 25-25 लाख 30-30 लाख रुपये देणग्या घेण्यात आलेल्या आहेत। देणगी आज घ्यायची आणि 10-10 वर्ष त्यांना तात्काळ ठेवायचं, अशा प्रकारचा सर्रास काम या ठिकाणी या संस्थेकडे चाललेलं आहे। आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकच मागणी आहे की या विद्यार्थ्यांवरती अन्याय होता कामा नये, त्यांची कुठलीही चूक नाही। या ठिकाणी ज्यांनी हे चुकीचं काम केलेलं आहे त्यांना शिक्षा होईलच, परंतु या जे विद्यार्थी आहेत आज या ठिकाणी आपण बघितलं असेल अनेक मुख्याध्यापक या ठिकाणी गोवले जात आहेत। मुख्याध्यापक म्हणजे आज तिथे सयाजीराव गायकवाड आहेत, त्यांना या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून दबाव आणला जातो म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सह्या केलेल्या आहेत। म्हणून हे मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, जे विद्यार्थी असतील, यांच्यात अन्याय होता कामा नये आणि जे दोषी असतील त्यांच्यात कारवाई झाली पाहिजे, या मागणीसाठी आज या ठिकाणी पत्रकार घेतलेले आहेत। त्यानंतर तिसरा मुद्दा असा की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता परवा जे आपण बघितलं असेल, या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शॉर्ट सर्किटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। जामनेरचं सिव्हिल हॉस्पिटल जर आपण बघितलं असेल, ग्रामीण रुग्णालय जर बघितलं असेल, या ठिकाणी हा जामनेर तालुका म्हणजे मंत्र्याचा तालुका आहे। महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचे खातं आदरणीय भाऊंकडे आहेत। अनेक वेळा आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ग्रामीण रुग्णालया बाबतीत समस्या मांडलेल्या आहेत, पण या ठिकाणी या ग्रामीण रुग्णालयामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या म्हणजे कुठल्याही प्रकारची सुविधा नाहीत। काय परिस्थिती त्या ग्रामीण रुग्णालयाची? आज त्या ठिकाणी आग लागल्यानंतर फायर सेफ्टीची मुदत संपलेली आहे। फायर सेफ्टीसाठी लागणारा जे हौद असतो, तो पाणी असतो, पाण्याचा हौद, तो पाण्याचा हौद या ठिकाणी लीक आहे, तर पाणी ते भरू शकत नाही। इतकी दयनीय अवस्था आज या ठिकाणी गरिबांचे लोक त्या ठिकाणी गरीब लोक त्या ठिकाणी ऍडमिट होतात, त्यांच्या जीवाला खूप मोठा धोका आहे। असं असताना या ठिकाणी दवाखान्याचं खूप मोठं आमचं काम आहे। आज ते काय शब्द असतो त्यांचा, तो आरोग्यदूतच्या नावाखाली खूप मोठं काम आहे असं आमचं सांगितलं जातं, मोठं मोठे गवगव केला जातो। पण हे आरोग्यदूत आहे का? ही आरोग्याची सेवा आहे का? गरिबांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं, जामनेर तालुक्याची जी वैद्यकीय सेवा आहे याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, हे त्यांनी थांबावं आणि जामनेर तालुक्याचं ग्रामीण रुग्णालय
सुसज्ज असं या ठिकाणी उभं करावं, हेच या पत्रकाद्वारे त्यांना विनंती करतो. जामनेर नगरपालिकेच्या बाबतीमध्ये एक अशी मोठी समस्या आलेली आहे की जामनेर नगरपालिका हद्दीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड या ठिकाणी झालेली आहे. कुठल्याही प्रकारची परवानगी घ्यायची नाही. नगरसेवक मनमानी करतायत, त्यांच्या पद्धतीने वाटेल ते झाडं तोडली जात आहे, वाटेल ते डांगा छाटलं जात आहे. त्याचा कुठली परवानगी नाही, काही नाही. म्हणजे अतिशय मनमानी झालेली आहे. ही मनमानी थांबली पाहिजे. शिवसाहेबांनी मनमानी थांबावी आणि जे कोणी अवैध झाडं तोडतील त्यांच्यावरती कारवाई करावी. या सगळ्या मुद्द्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. यानंतर आमचे नेते आदरणीय दिलीपदा खोडपे सर आपल्याला पत्रकारांतून मार्गदर्शन करतील.